गडचिरोली जिल्ह्यात सध्या राजकारण तापलेले आहे। सिरोंचा नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटात 2 गट पडले असून या नगरपंचायतमध्ये एकूण 17 नगरसेवकांची संख्या आहे। त्यात 14 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव जे आहे ते सत्ताधारी जे नगराध्यक्ष किंवा नगर उपाध्यक्ष आहे यांच्या विरोधात दाखल केलेला आहे आणि यात 14 नगरसेवकांनी हा अविश्वास प्रस्ताव जे आहे ते दाखल केला। यात सध्या सुरुवातीला जे आहेत नगरपंचायतमध्ये अपक्ष उमेदवारांनी सत्ता बसवली होती। 10 नगरसेवक होते। त्यानंतर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला। अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर राजकारण सुरू झाले, राजकारण तापले आणि यात 2 गट पडले आणि हा क्षेत्र आमदार धर्मभाऊ आत्राम यांचा आहे आणि सध्या अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर आता एक बाजूले 3 नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष, नगर उपाध्यक्ष आणि एक नगरसेवक आणि दुसऱ्या बाजूला 14 नगरसेवक आहेत। त्यात अजित पवार गटाचे नगरसेवक आहेत, शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक आहेत, शिंदे गटाचे नगरसेवक आहेत। तर अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यामुळे राजकारण तापलेलं आहे आणि कोणता अध्यक्ष नवीन बसणार किंवा जुना अध्यक्ष जे आहे तेच कायम राहणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे आणि धर्मभाऊ आत्राम हे या विधानसभेचे आमदार असताना या राष्ट्रवादी अजित पवार गटात 2 गट पडल्यामुळे आपल्या पक्षाला सांभाळता येणार का असा एक प्रश्न इथे निर्माण होत आहे आणि शरदचंद्र पवार गटाचे नेते भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर किंवा ऋतुराज हलगेकर किंवा शाहीनभाभी हकीम असे अनेक दिग्गज नेते जे आहेत ते अनेक समीकरणे लावून इथे राजकारण करण्याचे काम जे आहे ते सध्या सुरू आहे आणि यात येणारा वेळच सांगेल की कोणता पक्ष किंवा कोणते नगराध्यक्ष नगरपंचायत सिरोंचा इथे बसेल। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी एम.डी. इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।